तर महाविकास आघाडीची अंतिम यादी आज जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गट 21 जागा, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढवणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या जागेवरून मवियामधून प्रचंड वादंग झाला ती सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार आहे। त्यामुळे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना आता तलवार म्यान करावी लागणार आहे। तर दुसरीकडे भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे। मुंबईतील ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयात आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत हे नेते उपस्थित होते। ठाकरे गटाचे 21 उमेदवार कोणते आहेत? बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीतून चंद्रहार पाटील, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरीतून विनायक राऊत आणि ठाण्यातून राजन विचारे, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील आणि दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत। तर मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर आणि परभणीतून संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, तर कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कांबडी आणि हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, जळगावमधून करण पवार असे एकूण 21 उमेदवार ठाकरे गटाने दिलेले आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 उमेदवार आहेत। वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे, भिवंडीतून सुरेश म्हात्रे, साताऱ्यातून शशिकांत शिंदे, रावेरमधून रवींद्र पाटील, तर माढ्यातून उमेदवार अजून ठरायचा आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे ती जागा गेलेली आहे, शरद पवार गटाकडे। रामटेकमधून रश्मी बर्वे, तर नागपूरमधून विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार आहेत। एकूण 17 उमेदवार काँग्रेसचे असतील। भंडारा गोंदियातून प्रशांत पडोळे, गडचिरोली गोंदियातून नामदेव किरसान, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर, अमरावतीतून बळवंत मानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापुरातून प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती, नंदुरबारमधून गोवाळ पाडवी, पुण्यातून रवींद्र धंगेकर, अकोल्यातून डॉक्टर अभय पाटील, तर धुळ्यातला उमेदवार काँग्रेसचा अजून ठरायचा आहे। तर जालन्यातील देखील उमेदवार जाहीर व्हायचा आहे आणि उत्तर मध्य मुंबईचा देखील उमेदवार जाहीर व्हायचा आहे, पण या दोन्ही जागा काँग्रेसला गेल्या। त्याचबरोबर उत्तर मुंबईची जागा देखील काँग्रेसकडे आहे। तर हे सगळं जागा वाटप जाहीर करताना महाविकास आघाडीचे प्रमुख नेते काय म्हणाले पाहूयात। विकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले आणि मला खरंच ह्या सर्व आमच्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली। मला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचे। नुसतं तोंडावरती मी बोलत नाही, पण एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली। जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हा जो आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे, मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे। त्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार। 48 जागा आहेत, त्यापैकी एकही जागेवर असा मत राहील ते मत लिहिण्याचा नाही। तुमचं एक वर्षाचं आहे, ते सांगली असेल किंवा आणखी काय असेल त्याचं जे वाचन केलं त्या सगळ्याच्या निर्णय एक वर्षांनी झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।